मित्रांनो, युट्यूबर, एज्युकेटर, त्यानंतर GS रिसर्च सेंटरचे संस्थापक, लाखो विद्यार्थ्यांना अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवणारे, पोलीस बनवणारे, SSC मधनं क्वालिफाय करणारे, नीट JEE सारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करणारे आणि सर्वात कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना कोचिंग देणारे शिक्षक खान सर यांना अटक झाली. काय तर चुकतंय, खान सर नाही, फैजल खान. आता धर्माच्या चष्म्यातून त्यांना पाहावं लागेल, कारण अटक झाली ना. आता विषय सुरुवातीपासून सांगतो. नीटचा पेपर फुटतो. पेपर फुटल्यानंतर सगळे ऑनलाईन क्लासेसवाले जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत ऑनलाईन शिकणारे, हे सगळे रोडवर येतात, सरकारला जबाब विचारतात की बाबा नेमकं कशामुळे फुटलंय आणि त्या आरोपांचं काय चाललंय आणि किती वेळा पेपर फुटणार आहे, हा सवाल सरकारच्या दरबारी मांडतात. सरकारला उत्तर देण्यासाठी मजबूर करतात, पण सरकार काय उत्तर देत नाही. मग पुढे येतो तो मीडियाचा खेळ. गोदी मीडियाचा खेळ सुरू होतो. गोदी मीडिया समोर येते. या ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांना दोन कवडीची अक्कल नाही, हे व्ह्यूज आणि लाईक्ससाठी ऑनलाईन येऊन शिकवतात, अशा वल्गना करतात. पण हे बॅकफायर पडतंय. ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांच्या समर्थनामध्ये आणि मीडियाच्या विरोधामध्ये हे ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी समोर येतात आणि पुन्हा मीडियाला आणि सरकारला जबाबदार धरतात. इथंपर्यंत नीट पेपर फुटीचा जो मुद्दा आहे तो दुर्लक्षित झाला नाही किंवा तो विषय बाजूला सरकला नाही. अजून सुद्धा सरकारला प्रश्न विचारला जात आहे. आणि अचानकपणे अजून एक रिझल्ट लागतो CBSEचा. आणि CBSEचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा दोन क्लासेस एकाच शहरातील जर असतील तर तिथे स्पर्धा लागते. ज्याप्रमाणे किराणा दुकानामध्ये दोन किराणा दुकान एकमेकाच्या समोर असतील तर गिराईक खेचण्यासाठी जाहिरात करतात, अगदी त्याप्रमाणे श्रेयवादाचा मुद्दा येतो. आणि त्या ठिकाणी खान सराच्या कोचिंग क्लासेसवर हल्ला होतो, गोळीबार होतो. गोळीबार झाल्यानंतर खान सराच्या तोंडून तक्रार जाते की रोशन सर नावाचे जे पठणाचे सगळ्यात फेमस सर आहेत त्यांच्याकडून हा हल्ला झालेला आहे. आणि त्यानंतर रोशन सरांना अटक होते. आणि रोशन सरांना एकदा अटक झाली की त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो सुद्धा खान सराच्या इकडे जातो आणि खान सराच्या बाउन्सरकडून एक गोळी हवेमध्ये फायर होते आणि त्याचा फटका त्यांना बसतो आणि खान सर नाही तर फैजल खान अटक होतो. आता खान सरांना जिहादी म्हणलं जातंय, धर्मद्वेषी बोललं जातंय. त्यानंतर पाकिस्तानी आणि मुस्लिम वगैरे हे सगळं कॉमन आहे भाजपच्या लोकांचं, ते सुरू झालेलं आहे. आता इथे काय झाला, इथे एका गोष्टीवरून लक्ष हटत आहे, ते म्हणजे नीटच्या पेपर फुटीचा. आता हे रोशन सर असतील किंवा खान सर असतील, हे दोघेही सरकारला जबाब विचारत होते. त्या सरकारला धारेवर धरलं होतं. आता ह्या दोघांचाही विषय परस्पर झालेला आहे आणि परस्परांचा मुद्दा जेव्हा समोर येतो, म्हणजे स्वतःच्या दोन संस्थांमध्ये भांडणं लागतात किंवा तुमच्या दोन गटामध्ये जेव्हा भांडणं लागतात त्यावेळेला सरकारचा फायदा होतो, कारण लोकांचं लक्ष विचलित होतं. आता तेच झालेलं आहे. आणि खान सर असेल किंवा ते रोशन सर असतील, या दोघांनी स्वतः बसून हा विषय सोडवला पाहिजे. आणि महत्त्वाचं काय आहे की नीटचा जो पेपर फुटीचा जो मुद्दा आहे, जो दुर्लक्षित होतोय तुमच्यामुळे, तो लवकर तुम्ही सोडवून पुन्हा बॅक टू या विषयावर यावा. आणि जे पेपर फुटीमध्ये आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि सरकारने ठोस पावलं उचलावी. आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरात लवकर कसा मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुर्लक्षित होऊ नका. खान सर आहेत ते जिहादी वगैरे नाही, ही आठवण ठेवा, कारण लाखो विद्यार्थ्यांचं त्यांनी भलं केलेलं आहे.